नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। ट्रॅव्हल्स रस्त्यात अडवून चालकाला मारहाण करत फोडल्या काचा, एक पोलीस शिपाई झाला जखमी। अहमदपूर लातूर रोडवर तात्या पेट्रोल पंपासमोर हायवेवर माधव मंगल कार्यालयासमोर घडली घटना। अहमदपूर येथून पुण्याला जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्सला रस्त्यात अडवून चालकाला मारहाण करून ट्रॅव्हल्सच्या काचा फोडून मोठे नुकसान करत एका पोलीस शिपायाला जखमी केल्याची घटना अहमदपूर येथे घडली आहे। याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की पुणे जाणारी ट्रॅव्हल्स क्रमांक MH 44 9393 ही अहमदपूर शहरातील तात्या पेट्रोल पंपासमोरील हायवेवर माधव मंगल कार्यालयाच्या समोर पोहोचली असताना मोटरसायकलवरून 5 अनोळखी इसम आले। त्यांनी ट्रॅव्हल्सच्या पुढे गाडी आडवी लावून एक जण दगड घेऊन ट्रॅव्हल्समध्ये शिरला। शिवीगाळ करत दमदाटी करून चालकाला मारहाण केली व खिशातील 5000 रुपये काढून घेतले। हा गदारोळ सुरू असताना तिथे ट्रॅव्हल्सवर दगडफेक करणाऱ्या मुलांना शांत करण्यासाठी पोलीस आले। या पोलिसांनी या मुलांना शांत करत असताना त्यापैकी दगडफेक करणाऱ्या एका मुलाने पोलिसांना पण मारहाण केली। त्यात एक पोलीस शिपाई जखमी झाला आहे व ट्रॅव्हल्सच्या काचा फोडून 50,000 रुपयाचे नुकसान केले आहे, अशी ही फिर्याद संबंधित ट्रॅव्हल्सच्या चालकाने अहमदपूर पोलिसात दिल्यावरून पोलिसांनी थोरलेवाडी येथील स्वप्नील वलसे, गोपाळ शंकर वलसे, गजानन माधव वलसे, गणेश मोहन अरकिले, मंगेश मोहन अरकिले यांच्या विरुद्ध अहमदपूर पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम 310, 324(4), 324(5), 118(1), 352 प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास अहमदपूर पोलीस करत आहेत।